आणि तिसरं महत्वाचं, संधी मिळाली की प्रत्येक वेळी तुम्हाला हे सिद्ध करावं लागेल, हे प्रूव्ह करावं लागेल, मी या प्रोफेशनमध्ये इतरांपेक्षा चांगला आहे, मी या प्रोफेशनमध्ये इतरांपेक्षा चांगला ऑप्शन आहे, बेटर ऑप्शन आहे. बघा ना, डॉक्टर असं कधी म्हणू शकतो का की जाऊ दे, आता तसंही मला कळायला लागले पेशंट बद्दल, तर ह्याला काही मी आता चेक करत नाही, एक काम कर, तू अमुक अमुक औषध देऊन टाक रे कंपाऊंडर, असं म्हणू शकेल का डॉक्टर? चेक न करता असं सांगेल आणि मग त्याने औषध दिली आणि त्या पेशंटला काही झालं तर मग किती महाग पडेल ते. सो डॉक्टर कितीही अनुभवी असला, तो त्या प्रोफेशन मधला एक्सपर्ट असला, तरी तो डिटेलमध्ये चेक करणारच, कारण त्याला माहिती आहे की मला पुन्हा एकदा संधी मिळते लोकांना हे दाखवण्याची की मीच चांगलं ऑप्शन आहे, मीच बेटर ऑप्शन आहे, मीच सगळ्यात चांगला डॉक्टर आहे. ऍक्टिंग हे पण एक प्रोफेशन आहे मित्रांनो, हा जॉब नाहीये की कोणीतरी तुम्हाला सेटवर बोलवेल सकाळी 9 ते 5 आणि बसवून ठेवेल आणि महिन्याच्या महिन्याला तुम्हाला पगार देईल. नाही, ऍक्टिंग हा जॉब नाहीये, हे एक प्रोफेशन आहे, हा पण एक व्यवसाय आहे. जेव्हा जेव्हा कोणालाही असं वाटेल की तुम्ही त्याच्या कॅरेक्टरसाठी सुटेबल आहात, तेव्हा तेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा ते तुम्हाला त्यांच्या सेटवर बोलवणार, तुमच्याकडून काम करून घेणार आणि त्या प्रत्येक वेळेस, प्रत्येक सेटवर, प्रत्येक शूटिंगच्या वेळेला तुम्हाला हे दाखवून द्यावं लागेल की तुम्ही एक चांगले ऍक्टर आहात, तुम्हाला बोलून त्यांनी कोणत्याही प्रकारची चूक केलेली नाही. तरच